त्यांच्या स्वतःच झालेल्या परिवर्तनाचा हा प्रवास अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की मला तसे सद्गुरू भेटले. एरवी गुरु घरोघरी असती, आपुल्या स्वार्थाते शिष्या उपदेश. असंच कर तसंच कर हेच कर तेच कर. जे शिष्याला उग बेजारी उठवायचं, 4 बऱ्या आंघोळ्या, 20 बऱ्या पूजा करत असलेल्या कामात विरघळून जाणं कुठलं का काम राहिलं, गुम्मन लावून करायचं. पण आपल्या आपल्या आनंदात राहायचं हीच पूजा आहे महादेवाची. समज सोडून देऊन देव गोळा करणं म्हणजे परमार्थ. मी करत असलेलं काम कुठलं करत नाही, प्रामाणिकपणे करा, आनंदाने करा, त्याला कमिटेड राहू आपण. आणि त्या विरघळण्यामध्ये जे सुख आहे ते सुख लक्ष्मण महाराजांना प्राप्त झालं म्हणून एवढे वाङ्मय लिहिले, किती अभंग लिहिले. शाळेत गेलो नाही, लक्ष्मण महाराजांनी शाळेचं तोंड पाहिलं नाही, पण अभंग, प्रचंड अभंगाची रचना केली. असं म्हणतात, एके दिवशी गेले फलसिद्धांकडं, समाधी पुढे, गुरूंच्या समाधी पुढे गेले. जिवंत आहे शिवराज समाधी, समाधी जिवंत होती फलसिद्धांची. आणि समोर थांबल्याबरोबर डोळ्यात पाणी आलं. म्हणले काय मला ज्ञान नाही काय नाही, जगून काय आता. मठ्ठ म्हणायला लागलेत लोक, सगळं वैतागलोय, कर्जाचा डोंगर, हे ते लोकांच्या वेदना दुःख, जगून काय फायदा. एक तरी दर्शन दे नाहीतर मरण दे. तटीला आल्याशिवाय उदारी वसूल होत नाही. मग देव कसा दिसल, उदारीवर दिसते का देव. उग चलतीवर धंदा आपला सगळा. उग चलता चलता लोकांच्या शेतात ते ढाळी उपसून काय नाव का आपण. दररोज प्रसाद घेता का नाही, मग माझ्या हातचं घ्यायला पाहिजे. भांडणच. देवानी म्हणला तुला कसं माहित, अरे दररोज मी खात नाही, पण नामदेवाने माझ्या हातचं खावं लागलं. दगडातल्या मूर्तीला खावं लागलं आणि मग दगडातही देव दिसला आणि ताटातली पोळी घेऊन पळणाऱ्या कुत्र्यातही संतांना देव दिसला. त्याचं कारण ते आहे समदृष्टी. आणि परिवर्तन झालं सगळं. लक्ष्मण महाराज म्हणतात या विचारांमध्ये हे सामर्थ्य आहे. परिवर्तनासाठी सत्य आहेत, परिवर्तनासाठी संत साहित्य आहे. आणि म्हणून या संत साहित्याचं कानाने प्रसादाचं मी सेवन केल्यामुळे माझ्या जीवनात परिवर्तन झालं. आणि असा प्रसाद मी एकटं घेऊन चालणार नाही. लक्ष्मण महाराजांनी काय म्हणलं, हे मला मिळालंय पण मीच एकटं असं चोरून लपून ठेवणार नाही. मग मी नेहमी विनोदामध्ये सांगत असतो कीर्तनात की आम्हाला मिळाले ना, आम्ही मुक्त हस्ते उधळतो, काळजी करू नका. हा विचारांचा प्रसाद मला मिळालाय. लोक हो मी तर घेतलोय, पण लक्ष्मण म्हणे घ्यावं.